इथे मी मस्त 2 बटाटे घेतलेले आहेत आणि आता हे कच्चेच बटाटे आहेत, हे आता आपल्याला छान शिलून घ्यायचे आहे। तर मी आता हे 2 बटाटे शिलून घेते। शिलायचे म्हणजे कसं, अगदी प्रेमाने। तर मी हे 2 बटाटे शिलून घेते। बटाट्याची मी पूर्ण वरची साल काढून घेतली आहे। आता अशाच प्रकारे दुसरा बटाटा सुद्धा मी शिलून घेणार। तर असे मी 2 बटाटे मस्त प्रेमाने शिलून घेतले आणि आता ह्या बटाट्यांना आपण कट करून घेऊया। तर छोटे छोटे बारीक कट याचे करायचे आहे, बारीक काप करायचे। बारीक कट केले की बटाटा छान लवकर शिजला जातो, म्हणून मी अशा प्रकारे बारीक कट करते। बटाट्याचे कट करून झाले। आता मी एक कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये थोडं तेल गरम करायला ठेवते। 1 पडी तेल मी कढईमध्ये गरम करते। तेल मस्त गरम करायचं आहे आणि तेल गरम झालं की नाही हे चेक करायचं असेल तर थोडंसं मी इथे जिरं टाकून पाहते। जिरं असं तळतळत असं वरती येतं म्हणजेच आपलं तेल गरम झालेलं आहे। आणि आता यामध्ये जिरं टाकायचं। 2 चमचे प्रमाणे मी यामध्ये जिरं टाकलं। आता जिरं मस्त तळतळून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण बारीक काप केलेले आहे बटाट्याचे काप टाकायचे। आणि आता हे बटाट्याचे काप सुद्धा आपण तेल आणि जिऱ्यामध्ये एकजीव करून घ्यायचे। आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे
3 मिनिट परतवून घ्यायचं आहे, शिजवायचं आहे। 3 मिनिटांनंतर पुन्हा एकदा हे आपल्याला मिक्स करायचं। मधून मधून जर आपण हे चमच्याने हलवलेत तर आपले बटाटे म्हणजेच भाजी खाली कढईला चिकटणार नाही। तर यामध्ये आपल्याला 1 चमचा तिखट घालायचं आहे। तिखट तुम्ही चवीनुसार घालू शकतात। मी अजून तिखट हवं होतं म्हणून मी अजून थोडंसं अर्धा चमचा वरतून तिखट टाकते, म्हणजेच मी 1.5 चमचे यामध्ये तिखट टाकलं आणि चवीनुसार मीठ। आणि आता हे आपल्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचंय। आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिट शिजवून घ्यायचं। 5 मिनिटांनंतर आपण परत बघायचे। बटाट्यांना पुन्हा चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं। आणि आता बटाटे असं कट करून बघायचे किंवा हाताने दाबून बघायचे। अजून आपला हा बटाटा झालेला नाहीये, तुटत नाही म्हणजे झालेला नाहीये, म्हणजे शिजलेला नाहीये। तर अजून आपण याला झाकण ठेवून थोडं शिजवून घेऊया। अजून याला आपण 3 ते 4 मिनिट शिजवून घेऊ। चार मिनिटांनंतर आपण बघतोय, आपण परत बघूया बटाटे शिजले आहेत की नाही। तर मी असं चमच्याने कट करून बघते, बटाटा लगेच तुटतोय। बटाट्याचे 2 काप होत आहेत, म्हणजेच आपले बटाटे छान इथे शिजले आहेत। इथे आता आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण डोस्यांची तयारी करूया। तर डोसे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे। जेवढी भगर घेणार त्याच्या निम्मे आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। त्यानंतर आता सर्वप्रथम एका पॅन मध्ये हा साबुदाणा आपण भाजून घेऊ। भाजतो कशासाठी, जे काही साबुदाण्यामध्ये काही मॉइश्चर असेल तर ते आपलं निघून जाईल, म्हणून आपण याला हलकासा थोडं भाजून घेऊया। साबुदाणा छान असा हलका भाजून घेते। आता साबुदाणा भाजून झालेला आहे आणि भगर आणि भाजलेला साबुदाणा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकूया। भाजलेला साबुदाणा आणि आता हे आपण याचं बारीक पीठ करून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे मी मस्त असं बारीक पीठ करून घेतलेलं आहे।
तर आता या भांड्यामध्ये जेवढे आपल्याला डोसे बनवायचे तेवढेच पीठ मी घेणार. जेवढं यूज करायचं आहे तेवढं मी पीठ साईडला काढते आणि हे बाकीचं जे पीठ आहे ते मी हवाबंद डब्यामध्ये ठेवून देते. जेव्हा हवं तेव्हा आपण पटकन डोसे बनवू शकतो. आणि आता या पिठामध्ये मी दही घालते. दह्याने छान डोस्यांना आंबटसर चव येते. तुम्ही दही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात किंवा लिंबू सुद्धा टाकू शकतात. आणि अजून टेस्टी बनवायचं असेल तर त्यासाठी मीठ, तर चवीनुसार मी यामध्ये मीठ टाकते. आणि आता हे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. जसं आपण डोस्यांसाठी बनवतो त्याचप्रमाणे. आणि आता थोडासा मी यामध्ये इनो टाकते. इनो हा ऑप्शन आहे, तुम्ही नाही टाकला तरी चालेल. मस्त आपण याचं बॅटर तयार केलं. आता आपण डोसा बनवण्यासाठी पॅन गरम केला आणि पॅनला मी असं वरतून थोडं तेल लावते आणि त्यानंतर हे डोस्याचं बॅटर आपल्याला यावर टाकायचं आहे. तर मी फक्त चमच्याने टाकलं, त्याला मी असं काहीच गोल वगैरे केलेलं नाही, पसरवलं नाही, ते ऑटोमॅटिक पसरतं. मी आता आपल्याला हे पलट करायचे, त्यामुळे यावर झाकण नाही ठेवलं तरी चालेल. आता साईडने छान याला कडा सुटतायत, म्हणजेच आपली जी खालची बाजू आहे ती व्यवस्थित तयार झालेली आहे. आणि आता याला आपण पलटी करूया. आता दुसरी साइड सुद्धा आपण छान शेकून घेऊया. आता मस्त दुसरी साइड पण छान शेकून घ्यायची. दुसरी साइड पण मस्त शेकून झाली. आता मी हे प्लेट मध्ये काढते. इथे आपला हा डोसा तयार आहे. इथे मस्त आपली उपवासाची ही बटाट्याची भाजी आणि उपवासाचा डोसा मस्त रेडी झालेला आहे. चवीला अगदी टेस्टी. अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप छान आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा.